त्या हायकोर्टामध्ये मला त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागला. माझी सगळी कायदेशीर बाजू मी त्या ठिकाणी मांडली आणि मला माननीय उच्च न्यायालयाकडून पण भरपूर चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी भेटला आणि खूप चांगली ऑर्डर निघाली. पण मी नाही म्हणजे हे बघा कसं असतं, जी बाजू खरी आहे ती आपण खरी जर मांडली आणि आजपर्यंत 4 वर्ष आपण पैसे दिलेले, असं कोणाला ठगवलं नाही किंवा दुसरं काही नाही किंवा शब्द दिले असं काही नाही. खूप सारं म्हणजे आपला जो डेटा आहे खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं माननीय उच्च न्यायालयात पण त्याचा चांगल्यापैकी विचार केला गेला. त्यामुळं तिथं पण खूप चांगली बाजू मी मांडली. परंतु आपल्याला ठीक आहे त्याच्यापर्यंत जायचं नाहीये. जे कोणाचे ऑब्लिगेशन काय जे होते त्याला आपण पुरून उरलो, त्यामुळे त्या गोष्टीचा काही विषय नाहीये. आणि आपलं जे कमिटमेंट मी तुम्हाला केलं होतं त्याप्रमाणे आपण येणाऱ्या सप्टेंबरमध्ये 20 तारखेपासून आपलं जे आहे चेक वगैरे काय ते कसं वाटप करणार वगैरे, तर ते आपण सगळं सुरू करतोय. म्हणजे सप्टेंबरच्या प्रथम आठवड्यात आपण आपलं ऑफिस चालू करणार. त्यानंतर तिथलं काय मेंटेनन्सची कामं वगैरे काय असतील ते आपण करून घेणार. कारण आता एवढ्या दिवसाचं बंद आहे म्हटलं, साहजिक मेंटेनन्सच्या कामाला वगैरे वेळ जाणार. सारं माझं सिस्टम आणि डेटाबेस वगैरे सगळं ते मला क्लिअर करावं लागणार आहे. त्यानंतरच आपण आणि दुसरी गोष्ट पेआउट जे आपण वाटणार आहे, काय चेकने वगैरे काय जो असेल ते आपण त्यानंतर क्लिअर करू. पण जे असेल ते पूर्ण आपण बाय कोर्ट करणार, म्हणजे पूर्ण पैसे अकाउंटला जाणार आणि ते पूर्ण रितसर ॲग्रीमेंट वगैरे होऊन आणि सगळं एनओसी वगैरे तुमच्याकडनं घेऊन, म्हणजे भविष्यात तुम्हाला माझ्याकडनं प्रॉब्लेम नको किंवा माझ्याकडनं न तुम्हाला नको अशा हिशोबात आपण ते करणार आहे. कारण तुमचे पैसे तर आपल्याला काही ठेवायचे नव्हते, पण तरी चांगल्यापैकी तुम्ही सगळ्यांनी मला रिस्पॉन्स दिला आणि खूप चांगलं सहकार्य केलं. त्याच्याबद्दल तुमचे म्हणजे खूप आभार मानावे लागतील. खूप सायलेंटली तुम्ही थांबून घेतलं एवढ्या वेळेस आणि आपण त्याच्यामध्ये, त्यामुळे मी पण शांततेत काम करू शकलो. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होऊ शकल्या. नाही तर खूप मी पण गोंधळलो होतो आणि कुठेतरी मला पण थोडं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं. पण ठीक आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी त्यातून बाहेर निघालो आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करू शकलो. ठीक आहे, सांगायचं एवढंच होतं. तुमचा काय जो पैसा असेल तो आपण रिलीज करतोय आणि या सगळ्यातून तुम्हाला नक्की मुक्तता भेटेल. कारण तुमचा पैसा होता, तुमच्या हक्काचा पैसा होता, तो तुम्ही तर ठेवू शकत नव्हतो. पण वातावरण एवढं निगेटिव्ह झालं होतं की प्रत्येकाला वाटायचं की नाही, हा पळून गेला, तो पळून गेला, तो पळून गेला. बाकीच्याबद्दल मला काय म्हणायचं नाहीये. कोण कधी आलं मार्केटमध्ये किंवा कोणी कोणाकडनं काय घेतलं, कोण का पळून गेलं, कधी पळून गेलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण मी कोणाकडनं किती घेतले आणि मला कोणाला किती द्यायचे मला परफेक्टली माहित होतं. आणि मी आतापर्यंत किती दिले हे पण मला माहित होतं. जर मला जायचं असतं, मी काय कोणासारखं म्हणजे मी कोणाचं अनुकरण करणार नाही किंवा मी काय कोणाला कॉपी करून फॉलो करून इथं आलेलो नव्हतो किंवा कोणाकडनं फक्त मला पळून जायचं आणि घेऊन जायचं असतं तर मी खूप काय करू शकलो असतो. मी कधीच आदेश सोडला असता आणि कधीतरी कितीतरी पैसे घेऊन गेलो असतो. पण आम्हाला ते करायचं नव्हतं त्या गोष्टीचं एक. पण ठीक आहे, चला वातावरण तसं होतं म्हणून त्यामुळे सर्व लोकांचा पण तसा गैरसमज झाला. पण तुम्ही एवढं सहकार्य केलं त्यामुळे आपण त्या संकटातून सगळं बाहेर निघू शकलो. पैसा आपला सगळा रिलीज होतोय, सगळं आपण त्या गोष्टीतून बाहेर पडतोय. त्यामुळं फक्त लाईव्ह घेण्याचं कारण एवढंच होतं की जे आपण आतापर्यंत संकटात होतो आणि तुम्हाला जे वाटत होतं की काही कॉन्टॅक्ट होत नाहीये किंवा कोण लागत नाही किंवा इंस्टाग्राम लाईव्ह वगैरे काही भेटत नाही, तर मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे मला त्यातून वेळ भेटला नाही, मला त्याची गरज पण वाटलं नाही. कारण ते काय होतं, खूप म्हणजे पोरकटपणा झाला होता त्या गोष्टीचा. सारखं सारखं लाईव्ह येणं आणि त्याच गोष्टी सांगणं. मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं, एक डेट दिली होती, त्यानंतर मी लाईव्ह पण जास्त येणार नाही आणि काही नाही. त्याच्यामध्ये माझा थोडासा हेल्थ इश्यू पण होता आणि खूप साऱ्या संकटातून मला पण जावं लागलं. पण ठीक आहे, सर्वांच्या आशीर्वादाने त्यातून मी सुखरूप बाहेर निघालो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ऑफिस चालू झाल्यानंतर सर्वांना विनंती आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काही गदारोळ आणि काही असे काही उलटे सुलटे कुठाने करायचे नाहीये. सगळ्यांना रीतसर नंबरशीर आणि जे काय असेल कायदेशीर प्रमाणे तसे ते पैसे भेटतील. तिथं कुणीही जाऊन दादागिरी आणि दुसऱ्या काही गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, हा ज्यांनी जे याच्यामध्ये कसं पोलीस स्टेशनला वगैरे कोर्टात इकडे तिकडे गेलेले, म्हणजे जे जे कायदेशीर प्रक्रियेत अडकलेले आहेत, म्हणजे जे त्या सिस्टम मध्ये जाऊन अडकलेत पैसे त्यांच्या वसुलीसाठी, तर त्यांना त्याच मार्गाने पैसे भेटतील. त्यांना ऑफिस कडनं त्यांची काही प्रोसेस होणार नाहीये. म्हणजे ज्यांनी कोर्टामध्ये काही फाईल केलं असेल किंवा आपलं पोलीस स्टेशनला वगैरे, म्हणजे जे अनडॉक्युमेंट गेले असतील, तर त्यांनी कृपया त्याच मार्गाने घेणे, त्याचा पाठपुरावा आपण करून देऊ. त्यांना पण सहकार्य करू ते काढून घेण्यासाठी, म्हणजे त्यांचे पैसे निघण्यासाठी. पण आपण त्यांना त्याच मार्गाने देणार आहे. म्हणजे असं नाही की दोन्ही मार्गाने, म्हणजे इकडनं आता लवकर इकडनं भेटतात इकडनं, असं काही प्रकार होणार नाही. ते त्या मार्गाने गेले तर त्या मार्गाने त्यांना ते पैसे भेटून जातील. त्याला आपण इकडनं त्यांना काही तसं एक्झिबिशन ठेवलेलं नाहीये. तर त्यांनी त्या मार्गाचा पूर्ण पाठपुरावा करावा, त्यांचं काय जे असेल तिकडं पाठपुरावा करावा आणि तिकडनं त्यांचे पैसे ते काढून घ्यावे. फक्त आपण जे आतापर्यंत आपल्या ज्या कमिटमेंटवर थांबलेत
त्यांच्यासाठीच काय जे आहे ते ऑफिसमध्ये करणार आहे. ठीक आहे. आणि माझा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काय मी कोणाला जनरली कॉन्टॅक्ट करणार नाही. जे माझे अगोदरचे कॉन्टॅक्ट चालू होते ते असे चालू राहतील. बाकी नवीन काय मी कोणाला काय कॉन्टॅक्ट करणार नाही. आतापर्यंत जसे थांबले तसे 20 सप्टेंबर पर्यंत अशी वाट पहा, जे आपण शेड्यूल ठरवलं होतं त्याप्रमाणे ते पेआउट वगैरे येतील. फक्त काय जे होईल ते सगळं ऑन डॉक्युमेंट आणि लिगली प्रोसेसने होईल. कारण काय झालं, आतापर्यंत मी भरपूर गोष्टी माझ्या रिस्कवर चालवल्या, त्यामुळे मला अडचणी आल्या. आणि आज मी म्हणजे पूर्ण, आज जरी मी तुम्हाला मोकळा करतो मी याच्यामध्ये खूप खतरनाक गुंतलेलो आहे. त्यामुळे फक्त आता कसं, तुमचा पैसा होता, तुम्हाला मी मोकळा करून देतो. मी कसा उपलब्ध करेल किंवा काय करू शकतो, काय केलं ते मी कोणाला सांगणार नाही. कारण ते मी सांगणार का नाही, कारण त्याला तुम्ही काय लायबल नाहीये. मी तुम्हाला काही ते घेताना काही बोललो नव्हतं की मी काय करेल काय नाही ते. ठीक आहे. त्यामुळे तो माझा प्रश्न राहिला, मी काय करेल काय नाही. तुमचे पैसे जे असेल ते ठरलेल्या याच्याप्रमाणे ते मिटअप होतील. काय जे असेल बाकी ऑफिस चालू झाल्यावर काय असतील ते अपडेट कळून जातील. बाकी कोणाचे काही इतर काही ऑब्लिगेशन असतील तर ते ऑफिसमध्ये आपण त्यावेळेस बघून घेऊ. ठीक आहे. साधारण 4400 लोक जॉईन झाले आणि लेट झालं होतं. मला वाटलंय की उद्या ठरवू की काय. ठीक आहे, चालेल. काय असेल तर नेक्स्ट लाईव्ह मध्ये मी कळवल. पण सर्वांनी जसे आतापर्यंत झाले तसेच ते राहा. काय असेल तर मी तुम्हाला ते अपडेट इंस्टाग्रामच्या मार्फत देईन. आणि जे कोणी म्हटलं असेल कुणीकडे देश सोडून गेले वगैरे, काय मी कुठे गेलो, मी सध्या मुंबईमध्ये, माझे फोन वगैरे मी आता चालू केले. कोणी ट्रेस करू शकतं, त्याला काही जास्त अवघडती गोष्ट नाहीये. मी मुंबई सोडून कुठेही गेलेलो नाही. काय मुंबईमध्ये मी एखादा थांबलो की मला कुठल्याही कामासाठी जायचं झालं तर मुंबईवरून मला सोपं पडतं. प्रत्येक कामासाठी कुठं दिल्लीला जायचं असेल किंवा अहमदाबादला जायचं असेल किंवा कुठेही जायचं असेल, मी एकदा ऑफिस चालू झाल्यावर तुम्हाला तुमच्यासमोर सांगाल ते कसं कसं आपण काय काय केलं आणि ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय झाला होता आणि आपण ते कशा कशा प्रकारे सॉर्ट आउट केला. फक्त एक सांगाल की आपल्या एवढ्या पूर्ण ऍसिटेक परिवाराचं मला याच्यामध्ये खूप खूप चांगल्या प्रकारे मदत लाभली. म्हणजे असं काही नाही की एखाद्याचे पैसे याच्यामध्ये होते. आता हे बघा, प्रत्येक गोष्टीत खराब गोष्टी पण असतात. त्याच्यामध्ये खूप खराब लोक पण मला असे भेटले की ज्यांनी त्यांच्या थोड्या थोड्या पैशासाठी माझ्यासोबत काय काय केलं ते माझे सगळं लक्षात आहे. मी तुम्हाला ते आल्यावर सांगत, त्यांच्या नावानिशी सांगत. इव्हन माझे बँक अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आले. कोणत्याही कारणाशिवाय फ्रीज करण्यात आले, काही कारण नसताना. फक्त त्यांच्या वैयक्तिक थोड्याशा फायद्यासाठी त्यांनी एवढ्या लोकांचा, एवढ्या कुटुंबाचा विचार नाही केला. फक्त त्यांच्या किरकोळ फायद्यासाठी. आणि कुठेतरी असे लोक आहेत ज्यांचे करोडोनी रुपये माझ्याकडे आहेत, पण त्या लोकांनी त्यांचं पैशाचं एकही नाव न घेता मला जिथं तिथं संकटात माझ्यासाठी उभं राहिले. म्हणजे हा फरक असतो माणसाच्या वागण्यातला आणि माणुसकीतला. त्यांची माणुसकी त्यांनी दाखवून दिली, त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. कारण माणसं ओळखण्यात कुठंतरी मला पण थोडस कमी होतो मी, की आता शिकून गेलो. खूप थोड्या रकमेसाठी ते काही त्यांच्या जाती दाखवून दिल्या, खूप म्हणजे एकदम थोड्या. पण ते दाखवायला म्हणजे पण ते ठीक आहे, चला कुठेतरी माणसं ओळखायला मी पण शिकलो. त्यांनी म्हणजे, नाही तर कदाचित आपली ही 1 तारीख 20 तारखेला गेली नसती. पण माझे काही कारणास्तव, म्हणजे काही गरज नसताना बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले. पण ठीक आहे, आपण त्यातून प्रत्येक म्हणजे समस्या जशा, एक समस्या होती तर काही मी त्या 1च्या 4 करून ठेवल्या, 4च्या 10 करून ठेवल्या. आणि खूप जवळचे म्हणणारे आणि यांनी, आणि जे लांबचे होते ते माझ्या भरपूर कामाला आले, त्याच्याबद्दल काही नाही. ठीक आहे. काय असेल तर तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह मध्ये मी कळवल. बाकी काय असेल तर ऑफिसला आल्यावर बघू आणि भेटू. सर्वांना एकदा भेटायचंय. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, कोणी पण असेल, आता मला तुम्ही बघितलं असेल, मी स्वतः रांगेत बसून तुम्हाला जेवढे म्हणजे दिवसभर बसून तिथं उपाशी बसून तुम्हाला दिवसभर पैसे वाटलेले आहे. तुमचे पैसे घेऊन जर पळायचे असते, मी तिथं रांगेत बसून तुम्हाला पैसे वाटले नसते. जे तुमचे पैसे तुमच्या हातात टेकल्यावर जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर होत होता, ते बघून मला जे समाधान वाटत होतं, ते समाधान दुसऱ्या कशात नाहीये. तो पैसा, तो आनंद जो आहे, ते करोडो रुपयात पण खरेदी केला जाऊ शकत नाही. म्हणजे मला कधी पण ते तुमचे पैसे तुमच्या हातात देण्याचाच आनंद होता आणि अजून पण आहे. तर पण हे काय झालं, वातावरण तसं होतं निगेटिव्ह, आणि या सगळ्या गोष्टीमुळे मला माझ्यावर हे सगळे असे आरोप करण्यात आले आणि पळून गेला वगैरे. ठीक आहे, पळून जायचं असतं तर कधीच गेलो असतो. ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवला. काय जे असेल ते आपण ऑफिसला आल्यावर बघू. कोणाला काय बोलायचं असेल तर मी 2 मिनिटासाठी कमेंट ऑन करतोय. जर कोणाला काय बोलायचं असेल बोला. कमेंट सेक्शन आपण ऑन केलेलं आहे. कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकतो.
कमेंट सेक्शन चालू केलं आहे पण कमेंट येत नाही. मला वाटतं काहीतरी इंस्टाग्राम कडनं प्रॉब्लेम असेल. मी चालू केलाय माझ्याकडनं. ठीक आहे, चालेल, भेटूयात मग. तिकडे ऑफिसलाच भेटूयात आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेटूयात ऑफिसला. सगळ्यांनी या, काय असेल ते तिथे ठरवू काय असेल तर. कमेंट येत नाहीत, कमेंट सेक्शनला प्रॉब्लेम येतोय काहीतरी.